काय प्रेम असेल भगवंताचं राधेवर. राधा शब्द उच्चारला की या ठिकाणी भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू यावेत आणि डोळ्याला राधा म्हणता क्षणी धारा लागाव्यात. एवढं प्रेम या ठिकाणी भगवंताचं राधेवर आणि राधेचं भगवंतावर होतं. एकाच्या पायाला काटा टोचावा आणि दुसऱ्याला वेदना व्हाव्यात. भगवंताला जीव घातलं की या ठिकाणी राधेचं पोट भरावं. काय कनेक्शन असेल दोघांचं एकमेकाशी. म्हणून या ठिकाणी जगामध्ये प्रेम शब्द उच्चारला की या ठिकाणी राधा कृष्णाच्या जोडीची आठवण या ठिकाणी. तुम्हाला जर कोणी प्रेम शब्दाचा अर्थ विचारला तर सरळ राधा कृष्ण सांगून टाका. त्यापेक्षा सोपा अर्थ प्रेम शब्दाचा असू शकत नाही. बोला जय श्री राधे कृष्ण की जय. तुम्हाला काय वाटलं भगवंताला भेटायचं म्हणजे राधेसाठी सोपी गोष्ट होती काय? नाही. राधा एका अनया गवळ्याची ती गवळण होती, परंतु भगवंतावर तिचे एवढं अफाट प्रेम होतं की भगवंतांना भेटण्यासाठी घरातील भरलेला डेरा रिकामा करायची, यमुनेच्या डोईवर पाण्यासाठी जायची किंवा मथुरेच्या बाजारचं निमित्त करायची आणि बाजारला जायची आणि कृष्णाला भेटायची. काय प्रेम होतं या ठिकाणी भगवंतावर. एक वेळची घटना, या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंतांना जेवू घातलं आणि जेवल्यानंतर भगवंतांना पिण्यासाठी दूध, गरम अशा प्रकारचं दूध भगवंताला दिलं. भगवंत ते घटाघटा प्यायले, परंतु ते गरम दूध पिल्यामुळे भगवंताच्या हृदयाला भाजलं आणि भाजल्याच्या नंतर त्यांच्या तोंडातून सहज उच्चार निघाला राधे. राधे उच्चार निघाल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांना वाटलं भगवंतांनी राधा नाव का घेतलं असेल, या राधेकडे एकदा गेलं पाहिजे. म्हणून आईसाहेब राधेकडे जातात. तर दरवाजामध्येच त्यांना या ठिकाणी एका सुंदर अशा तरुणीचं दर्शन होतं. त्या ठिकाणी ते आईसाहेब पाय पडतात, विचारतात तुम्ही राधा का? ती सांगते नाही मी राधा नाही, मी राधाची दासी आहे. आणि राधा तर आतमध्ये असेच 7 दार पार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला राधा भेटेल. मग रुक्मिणी आईसाहेब विचार करतात मनामध्ये की 1 2 3 4 5 6 7 सुंदर सुंदर अशा प्रकारच्या तरुणी या राधेच्या दासी आहेत, तर राधा किती सुंदर असेल असा विचार करीत आईसाहेब राधेच्या कक्षामध्ये प्रवेश करतात आणि पाहतात त्या ठिकाणी राधा पाया पडते आईसाहेब आल्यानंतर. आणि रुक्मिणी आईसाहेब पाहतात तर राधेच्या सर्वांगाला अशी फोड आलेले असतात. मग रुक्मिणी आईसाहेब विचारतात राधा तुझ्या अंगाला फोड का आली, असे छाले का पडले? तर राधा सांगते आईसाहेब तुम्ही काल भगवंताला गरम दूध दिलं ना प्यायला, तेव्हा माझ्या अंगाला फोड आले. कारण भगवंताच्या हृदयामध्ये माझा वास असतो आणि त्यामुळं तुम्ही जे गरम दूध भगवंताला पाजलं आणि त्या गरम दुधामुळे मी भगवंताच्या हृदयामध्ये बसलेली असताना त्या ठिकाणी ते दूध माझ्या अंगावर पडून माझ्या अंगाला फोड आले. काय प्रेम असेल भगवंताचं राधेवर की भगवंताच्या हृदयामध्ये राधेनं राहावं आणि राधेच्या हृदयामध्ये भगवंतानं राहावं. बोला जय श्री राधे कृष्ण भगवान की जय.